जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, जागतिक बँकेतील ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी ट्रस्ट फंडच्या पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच गीता बत्रा या ग्लोबल एन्व्हायरमेंट फॅसिलिटी ट्रस्ट फंडच्या पहिल्या महिला संचालक बनलेल्या आहेत. त्या याआधी या GEF मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होत्या. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. मित्रांनो, आता नुकतेच केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातील बिबट्यांच्या स्थितीचा एक अहवाल प्रकाशित केलेला आहे व आता त्या अहवालानुसार कोणत्या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे? तर आता या बिबट्यांच्या स्थितीच्या अहवालानुसार मध्य प्रदेश या राज्यात बिबट्यांची संख्या सर्वाधिक आहे. बरं, मध्य प्रदेश राज्यात आता एकूण किती बिबटे आहेत? तर मध्य प्रदेशमध्ये 3907 इतके बिबटे आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर आपलं महाराष्ट्र हे राज्य आहे. महाराष्ट्रात ही संख्या 1985 इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर 1879 बिबट्यासह कर्नाटक हे राज्य आहे. तर चौथा क्रमांक हा तमिळनाडू या राज्यानं पटकावलेला आहे. तमिळनाडूमध्ये एकूण 1070 बिबटे आहेत. मित्रांनो, हा जो अहवाल आहे हा अहवाल 2022चा अहवाल आहे. याआधी 2018चा जो अहवाल प्रकाशित करण्यात आला होता त्यानुसार भारतामध्ये एकूण 12,852 इतके बिबटे होते. पण आता या 2022च्या अहवालानुसार भारतात बिबट्यांची संख्या ही 13,874 इतकी आहे. हा जो अहवाल आहे हा दर 4 वर्षांनी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाद्वारे प्रकाशित केला जातो आणि हा अशा प्रकारचा एकूण 5वा अहवाल आहे. इथे बिबट्याचा उल्लेख आला आहे तर बिबट्याचं वैज्ञानिक नाव सुद्धा नोट करून घ्या. बिबट्याचे वैज्ञानिक नाव हे पॅन्थेरा पार्डस हे आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणाच्या हस्ते स्वयं प्लस पोर्टलचे अनावरण करण्यात आले? कोणतं पोर्टल आहे? तर स्वयं प्लस असे या पोर्टलचं नाव असून या पोर्टलचं अनावरण धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. बरं, हे पोर्टल सुरू करण्यामागचा उद्देश काय आहे? तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता वाढवणे हे या पोर्टल सुरू करण्यामागचा उद्देश आहे आणि सध्या हे पोर्टल IIT मद्रासद्वारे चालवण्यात येत आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. स्वयं प्लस पोर्टलचं अनावरण धर्मेंद्र प्रधान यांनी केलं असून हे पोर्टल IIT मद्रासद्वारे चालवण्यात येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? तर आता दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प आपल्या भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोठे? तर उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरात 26 फेब्रुवारी रोजी योगी आदित्यनाथ यांनी या प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं आहे. हा प्रकल्प अदानी समूहाची उपकंपनी अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसद्वारे स्थापन करण्यात येत आहे. हा शस्त्रास्त्र प्रकल्प एकूण 500 एकरवर पसरलेला असून यासाठी ही कंपनी एकूण 3000 कोटी रुपये खर्च करणार आहे. यासच मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा, पहिली वैदिक घड्याळ ही मध्य प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. देशातील सर्वात मोठा सौर बॅटरी प्रकल्प छत्तीसगड, देशातील सर्वात लांब केबल पूल गुजरात, भारतातील पहिले स्किल इंडिया सेंटर ओडिशा, भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा उत्तराखंड, जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी ओडिशा, देशातील पहिली कार्बन न्यूट्रल स्पोर्ट्स सिटी केरळ, भारतातील पहिले लहान प्राण्यांचे रुग्णालय मुंबई, भारतातील पहिले डिजिटल नॅशनल म्युझियम ऑफ इपिग्राफी तेलंगणा, तसेच देशातील पहिले सर्वात मोठे बापू टॉवर बिहार आणि सौर ऊर्जेवरील देशातील पहिले अल्ट्रा फास्ट चार्जिंग स्टेशन हे मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणाला ब्रिटनच्या सर्वोच्च पुरस्कार नाईटहुडने सन्मानित करण्यात आले? तर नुकतेच आता सुनील भारत मित्तल यांना ब्रिटनच्या सर्वोच्च पुरस्कार नाईटहुडने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे हा पुरस्कार ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांच्याकडून स्वीकारणारे सुनील भारती मित्तल हे पहिलेच भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत. त्यांना हा पुरस्कार UK आणि भारत यांच्यातील व्यावसायिक संबंध मजबूत करण्यासाठी देण्यात आलेला आहे. यापूर्वी हा पुरस्कार रतन टाटा, रविशंकर आणि जमशेद इराणी यांना सुद्धा मिळालेला आहे. पण ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांच्याकडून सन्मान स्वीकारणारे सुनील भारती मित्तल हे पहिले भारतीय ठरलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5, 2022 आणि 2023 वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार किती व्यक्तींना जाहीर झाला आहे? तर आता 2022 आणि 2023 वर्षाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार एकूण 92 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. हा जो पुरस्कार आहे हा संगीत, नृत्य, नाट्य,
पारंपरिक लोक, आदिवासी संगीत, नृत्य, नाट्य व कठपुतळी या क्षेत्रातील कलाकारांना देण्यात येतो. अशोक सराफ यांना सुद्धा हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना हा पुरस्कार नाट्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी 2022 साठी देण्यात आलेला आहे. यासहच हा पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रीय गायिका देविका पंडित आणि कलापिनी कोमकल्ली यांना सुद्धा जाहीर झालेला आहे. या ज्या कलापिनी कोमकल्ली आहेत या कुमार गंधर्व यांच्या कन्या आहेत. त्यांना हा पुरस्कार 2023 साठी देण्यात येत आहे. बरं, हा जो संगीत नाटक अकादमी पुरस्कार आहे हा कधीपासून देण्यात येतो, तर हा पुरस्कार 1952 पासून देण्यात येत असून यामध्ये 1 लाख रुपये रोख रक्कम देण्यात येते. मित्रांनो, या पुरस्काराबरोबरच अकादमी रत्न, ज्याला अकादमी फेलो या नावानं सुद्धा ओळखलं जातं, हा पुरस्कार सुद्धा 6 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. त्यांची नावे नोट करून घ्या. यामध्ये विनायक खेडेकर, आर विश्वेश्वरन, सुनयना हजारीलाल, राजा आणि राधा रेड्डी, दुलाल राय आणि DP सिन्हा यांचा समावेश आहे. या अकादमी रत्न पुरस्कारामध्ये विजेत्याला 3 लाख रुपये रोख देण्यात येतात. यासच उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार एकूण 80 तरुणांना जाहीर झालेला आहे. यामध्ये ऋतुजा बागवे यांचा सुद्धा समावेश आहे. प्रश्न क्रमांक 6. अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने कोणत्या मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम सुरू केली आहे? तर नुकतेच आता भारतीय निवडणूक आयोगाने शिक्षण मंत्रालयाच्या साथीने माझे पहिले मत देशासाठी ही मोहीम सुरू केलेली आहे. ही जी मोहीम आहे ही कधी सुरू झाली आहे, तर 28 फेब्रुवारी रोजी ही मोहीम सुरू झाली असून 6 मार्चपर्यंत ही मोहीम चालणार आहे. मित्रांनो, आता लोकसभा निवडणुका येत आहेत, तर आता त्यात पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांचा मतदानाकडे कल वाढावा यासाठी निवडणूक आयोगाने शिक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने हे अभियान सुरू केलेलं आहे. आता इथे भारतीय निवडणूक आयोगाविषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 साली झाली असून याचं मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे व सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त हे राजीव कुमार आहेत. राजीव कुमार हे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत, तर ते 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. बरं, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्ता या VS रमादेवी या होत्या. प्रश्न क्रमांक 7. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे? तर या जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये एकूण 55 देशांच्या यादीत भारत हा 42व्या स्थानावर आहे. भारताला यात एकूण किती गुण देण्यात आलेले आहेत, तर भारताला यात 38.64% गुण देण्यात आलेले आहेत. हा जो निर्देशांक आहे हा कोणाद्वारे प्रकाशित करण्यात येतो, तर US चेंबर ऑफ कॉमर्सद्वारे हा निर्देशांक प्रकाशित करण्यात येत असून या निर्देशांकाची ही 12वी आवृत्ती आहे. तर या 12व्या आवृत्तीत प्रथम स्थानावर कोणता देश आहे, तर प्रथम स्थानावर US आहे. USला यामध्ये 95.48 गुण देण्यात आलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर UK असून UKला 94.12% गुण देण्यात आलेले आहेत. तिसऱ्यावर फ्रान्स आहे, चौथ्यावर जर्मनी, 5व्यावर स्वीडन, 6व्यावर जपान, 7व्यावर नेदरलँड, 8व्या क्रमांकावर आयर्लंड, 9व्यावर स्पेन, तर 10व्या क्रमांकावर स्वित्झर्लंड हा देश आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे, इस्रोच्या दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली? मित्रांनो, सध्या भारतामध्ये सतीश धवन हे एकच स्पेस पोर्ट आहे. त्यासाठी आता इस्रोद्वारे तामिळनाडूमध्ये एका दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी करण्यात आलेली आहे. हे जे स्पेस पोर्ट आहे याच्या निर्मितीसाठी एकूण 986 कोटी रुपये खर्च येणार आहे आणि हे स्पेस पोर्ट एकदा तयार झाल्यानंतर येथून दरवर्षी 24 लॉन्च केले जाऊ शकणार आहेत. तसेच या स्पेस पोर्टमध्ये मोबाईल लॉन्च स्ट्रक्चरचा सुद्धा समावेश असून यात 35 केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. आता हा प्रश्न पहा, अलीकडेच प्रकाशित बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आता हे जे बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे जे पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक हे PS श्रीधरन पिल्लई हे आहेत. मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे का, हे जे PS श्रीधरन आहेत हे कोणत्या राज्याचे राज्यपाल आहेत? तर PS श्रीधरन हे गोवा या राज्याचे राज्यपाल आहेत. ते 2021 पासून गोवा या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी याआधी 2019 ते 2021 पर्यंत मिझोरामचे राज्यपाल म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, RBI द्वारे वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताह कोणत्या तारखेदरम्यान साजरा करण्यात आला? तर RBI द्वारे वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताह हा 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान साजरा करण्यात आलेला आहे. यावेळी या वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताहाची थीम काय होती? तर मेक अ राईट स्टार्ट, बिकम फायनान्शियली स्मार्ट अशी यावेळी या वार्षिक वित्तीय साक्षरता सप्ताहाची थीम होती. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, नुकत्याच उज्जैनमध्ये स्थापन करण्यात आलेल्या वैदिक घड्याळाचा 1 तास किती मिनिटाचा असेल?
आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.